नमस्कार, जय हिंद. स्वागत आहे आपल्या सुभव करिअर अकॅडमी पोलीस भरती व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सांगोला या युट्यूब चॅनल वरती. खरं तर आजचा व्हिडिओ हा आगामी होणाऱ्या महाराष्ट्र पोलीस या विषयावरती आहे आणि त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा विषय असेल कागदपत्र म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स. खरं तर दरवर्षीप्रमाणे किंवा दरवर्षी ह्या क्षेत्रामध्ये बरेच नवीन विद्यार्थी प्रवेश घेतात, परंतु त्या विद्यार्थ्यांना कागदपत्रे पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी कागदपत्रे कोणती कोणती लागतात त्याची थोडीशी त्यांच्या मनामध्ये भरपूर संभ्रम आहे. त्यासाठी हा शॉर्ट व्हिडिओ बनवतोय आणि हा व्हिडिओ लास्ट टाइम पर्यंत बघितला तर तुम्हाला समजेल. नसेल तर तुमच्या मनामध्ये जो संभ्रम आहे तो तसाच राहील. बाकीच्या काही गोष्टी अवांतर आहेत ते मी व्हिडिओच्या शेवटी बोलेल. आता आपण बघत आहे की महाराष्ट्र पोलीस भरती आगामी काळामध्ये लवकरच येत आहे. त्यासाठी काय आवश्यक कागदपत्र आहेत ते मी पहिल्यांदा व्हाईट बोर्ड वरती लिहिलेलंच आहे. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि ह्याचं मी विश्लेषण करून सांगेल की तुम्हाला कुठले कुठले कागद कशा पद्धतीने काढायचे आणि ते कुठे भेटेल तुम्हाला. ठीक आहे. सर्वप्रथम आपल्याला माहिती असेल पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी किमान आपले वय हे 18 वर्ष पूर्ण असावं हे सर्वांना माहिती आहे आणि आपली 12वी पूर्ण असावी आणि 12वी पूर्ण असेल तर तुम्हाला पोलीस भरतीचा अर्ज करता येईल. सर्वप्रथम तुम्हाला पहिला कागद लागेल तुमचं 10वी पासचं मार्कलिस्ट तुमच्याकडे असायला पाहिजे. त्यानंतर 12वी पासचं पण तुमच्याकडे मार्कलिस्ट असावं आणि तुमचं मार्कलिस्ट असून तुमच्याकडे 10वी आणि 12वीचं हे तुमच्याकडे बोर्ड सर्टिफिकेट पण असावं. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड हे कंपल्सरी आहे का तर फॉर्म भरताना आपल्याला माहिती असेल पहिल्यांदा आता 2 वर्ष होत आहेत, आता हे 3रं वर्ष आहे पोलीस भरतीचं फॉर्म भरण्याचं. आधार कार्डच्या या गोष्टीवरती आधी फॉर्म भरायचे परंतु आधार कार्ड एवढं मेन्शन केलं जात नव्हतं, परंतु आताच्या ज्या भरत्या सुरू आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकणं कंपल्सरी आहे. त्यानंतर तुम्हाला लागले जातीचा दाखला पाहिजे म्हणजे तुम्ही ज्या प्रवर्गामधून अर्ज भरणार आहे मग तुम्ही कुठल्याही प्रवर्गाचा किंवा कुठल्याही आरक्षणाचा लाभ घेत असेल तर त्याचं तुम्हाला जातीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे असावं डोमासाईल. डोमासाईल म्हणजे आपल्याला माहिती असेल की आपण कुठं राहतो, आपण कोणत्या जिल्ह्यात राहतो ह्याच्यासाठी ह्या डोमासाईलची गरज आहे. ही डोमासाईल ही सर्वांनाच पाहिजे. त्यानंतर तुमच्याकडे पाहिजे नॉन क्रिमिलियर. आता ह्याच्याबाबत थोडस मी असं सांगेल, नॉन क्रिमिलियर म्हणजे NCL हा दाखला असतो. NCL हा दाखला असतो म्हणजे 2 प्रवर्ग आहेत त्यांना नॉन क्रिमिलियरची गरज नाहीये. म्हणजे तो 2 प्रवर्ग असे आहेत SC आणि ST. या 2 प्रवर्गा सोडून सर्वांना नॉन क्रिमिलियरची गरज आहे. परंतु जर का आपण SC आणि ST या प्रवर्गात जात नसेल तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर काढणं आहे. त्यानंतर तुम्हाला पाहिजे ज्या शाळेतून तुम्ही शिक्षण घेतलं त्या शाळा सोडलेल्याचा दाखला पाहिजे. जर का आपल्याकडे शाळा सोडल्याचा दाखला नसेल, समजा 12वी पास आहे परंतु सर माझं पुढे शिक्षण सुरू आहे, जरी तुमचं शिक्षण सुरू असेल तर तुम्हाला त्यांनी ऑप्शन दिलेला आहे तुम्ही ज्या शाळेत शिकता आहात त्या शाळेचं तुम्हाला बोनाफाईडची गरज आहे. एकदा तर तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला असावा 12वी नंतरचा, 10वी नंतरचा अजिबात चालणार नाहीये. एकदा तर तुमच्याकडे 12वी नंतरचा शाळा सोडल्याचा दाखला असावा. दाखला नसेल तर तुमच्याकडे शाळेचं बोनाफाईड असावं आणि त्यानंतर तुमचा जात वैधता म्हणजे त्याला आपण असं म्हटलं जातं की बाबा कास्ट व्हेरिफिकेशन. आता ह्याची गरज तुम्हाला कधी आहे? ह्याची गरज तुम्हाला फॉर्म भरताना नाहीये, ह्याची गरज तुम्हाला भरती झाल्यानंतर. लक्षात ठेवायचं. आता ह्याच्यामध्ये बरेच विद्यार्थी संभ्रमात आहेत की सर कास्ट वैधता म्हणजे कास्ट व्हेरिफिकेशन करायचं आहे का? ते तुम्हाला आता नाहीये करायचं. कास्ट वैधता किंवा जातीचा वैधता ही तुम्हाला भरती झाल्यानंतर गव्हर्नमेंटचा म्हणजे महाराष्ट्र पोलीसचा एक फॉर्म भेटतो आपल्याला, तो फॉर्म घेऊन यायचा आणि तुमची कास्ट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं. आणि सर्वात शेवटी MSIT. आता ही MSIT पण तुमच्याकडे असेल तर MSIT मेन्शन करा, MSIT नसेल तर काही गरज नाहीये. फक्त मी त्या ऑप्शन साठी MSIT तुम्हाला मी तिथं लिहिलेलं आहे. फक्त परत ह्याच्यामध्ये आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे बरेच काय फोन आहेत, काय आम्हाला प्रत्यक्षात येऊन भेटून आम्हाला विचारतात किंवा काय मेसेजेस आहेत की सर ही कशा पद्धतीने प्रोसेस राहील आणि कशा पद्धतीने आम्हाला अर्ज भरायचा आहे. सर्वप्रथम मी पहिल्यांदा एक गोष्ट क्लिअर करेल. ज्या वेळेस तुमची महाराष्ट्र पोलीस भरतीची ज्या वेळेस एक जाहिरात येईल त्यावेळेस त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती ती जाहिरात पडेल. जाहिरात पडल्यानंतर हे जे काही मी डॉक्युमेंट्स तुम्हाला पुढे लिहून दिलेले आहेत ते डॉक्युमेंट्स फक्त तुमच्याकडे पाहिजेत. तिथं ना ते डॉक्युमेंट्स स्कॅन केले जातात किंवा ते तुम्हाला फिजिकली घेऊन या असं सांगत नाही. फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये जे काय तुमचं आता 10वी आणि 12वीचं मार्क लिस्टचा नंबर आहे, तुमचं पासिंग वर्ष आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करायचं असतं. त्यानंतर तुमचा आधार कार्डचा नंबर
हा मेन्शन करावाच लागेल तुम्हाला. ठीक आहे. तदनंतर तुम्हाला जातीचा दाखला, ज्या प्रवर्गातून आपण जात आहोत त्या प्रवर्गाचा 100% तुमच्याकडे जातीचा दाखला असावा. आणि तदनंतर डोमासाईल. डोमासाईल म्हणजे कुठे राहतो, कुठल्या जिल्ह्यात राहतो, कुठला रहिवासी आहे, त्याच्यासाठी डोमासाईलची गरज आहे. आणि नॉन क्रिमिलियर मी परत सांगितलं, NCL म्हणजे हे नॉन क्रिमिलियर फक्त 2 प्रवर्गासाठी आवश्यकता त्याची नाहीये. ते 2 प्रवर्ग असतील, SC आणि ST. बाकीचे जे प्रवर्ग आहेत त्यांना नॉन क्रिमिलियर पाहिजे म्हणजे पाहिजेच. त्यानंतर तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड. आणि जात वैधता ही मी इथं मेन्शन केलेलं की भरती झाल्यानंतरची ह्याची गरज आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण बघितलं की महिलांना 30% आरक्षणाचा दाखला मागितला गेला, बरोबर आहे की नाही. मागच्या 1-2 वर्षामध्ये बरेच असे काही अडचण निर्माण झाली महिलांमध्ये की सर हे 30%चा आरक्षणाचा दाखला कुठं उपलब्ध होतो. तर परत सांगतो, ह्या व्हिडिओद्वारे तुम्ही तो संभ्रम तुमच्या मनातून कमी करा. महिलांना 30%चा दाखला, आरक्षणाचा दाखला तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही NCL नंबर टाकायचा. समजा तुम्हाला एक 30%चा आरक्षणाचा दाखला मागितला आहे आणि हा दाखला नसेल तर तुम्ही NCL म्हणजे कुठला, हा नॉन क्रिमिलियर तुमचा नंबर मेन्शन केला म्हणजे तुम्हाला 30% महिलांचं आरक्षण भेटलं. त्यासाठी कुठलंही सर्टिफिकेट काढायची गरज नाही. आणि अजून एक दुसरे कुठल्या गोष्टीचे एक संभ्रम आहे की सर ज्या महिला विवाहित आहेत ते महाराष्ट्र पोलीसला अर्ज करणार आहेत, त्याही संभ्रमित असं आहेत की सर आम्ही फॉर्म भरताना तुम्हाला तिथे विचारलं जातं फॉर्म भरताना तुम्ही मॅरिड आहात का अनमॅरिड आहात. समजा आपण अनमॅरिड टाकलं, आपण अनमॅरिड टाकलं ना, आपण फॉर्म भरला, जर का आपलं मॅरिड आपण असाल तर अजिबात काळजी करू नका. तुम्हाला कागदपत्रामध्ये कुणीही काढू शकत नाही. तुम्ही फक्त तुमची ज्या ठिकाणी विवाह नोंदणी झालेली आहे त्या विवाह नोंदणीचं सर्टिफिकेट तिथं तुम्ही घेऊन जायचं. तुम्हाला तिथं ऑटोमॅटिकली बरोबर तुमच्या त्या प्रोसेसनुसार तुम्हाला तिथं घेतलं जाईल. आणि दुसरं, हे तुमच्याकडे असेल तरच आपण पुढे जाऊ शकतो. आज खरं तर विचार करायला गेला तर ह्या महाराष्ट्रातील बरीच मुलं पोलीस भरतीचा प्रयत्न करतात, बऱ्याच मुली पोलीस भरतीचा प्रयत्न करतात, परंतु प्रयत्न करत असताना आपल्याला माहिती नसतं आपल्याकडे कुठला कागद आहे आणि कुठल्या तारखेचं कागद आहे. आणि ज्या दिवशी तुमची ऑफिशियल जाहिरात येईल पोलीस भरतीची, समजा आता येणाऱ्या 7 तारखेला जर का जाहिरात पडली तर तुमच्याकडे हे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यातले कुठले कुठले डॉक्युमेंट्स आहेत, त्याच्यातला तुमचा डोमासाईल आणि नॉन क्रिमिलियर जातीचा दाखला का हा परमनंट असेल, एकदा काढला का तो कायमस्वरूपी चालेल, परंतु डोमासाईल आणि नॉन क्रिमिलियर ह्या 2 जे दाखले आहेत ते तुमचे कमी अधिक प्रमाणात तुम्हाला तिथे थोडीशी त्यांच्यामध्ये काय कालानंतर ते चेंज करावं लागतात. म्हणून तुमचा जर का 7 तारखेला समजा तुमचा जर का पोलीस भरतीचा GR पडला तर डॉक्युमेंट्स हे तुम्हाला 7 तारखेच्या आतली पाहिजेत. नाही काही मुलं म्हणतात की सर मग आता 7 तारखेला अर्ज भरायची प्रक्रिया सुरू झाली, मग 30 दिवसाचा मुदत देतात, मग 30 दिवसाच्या मध्ये आम्ही काढू का किंवा काढलेलं चालेल का. अजिबात चालणार नाहीये. त्यांचं ते परिपत्रक आहे, व्यवस्थित वाचा. ज्या दिवशी GR पडेल त्या GRच्या आतमधली किंवा त्या GRच्या आतमधल्या दिनांकाचे तुमच्याकडे डॉक्युमेंट्स पाहिजेत. दुसरं, महिलांना 30%च्या आरक्षणाचा जो दाखल्याचा आहे संभ्रम हा पण मी दूर करतोय. म्हणजे जर का तुमच्याकडे दाखला नसेल तर तुम्ही NCL नंबर म्हणजे नॉन क्रिमिलियर तिथं नंबर टाका. आहोत त्या एका प्रवाहात आपण आहोत, परंतु इकडे आपलं दुर्लक्षित होतं. इकडे अजिबात दुर्लक्षित करू नका. सुरुवातीला तुमचं फॉर्म मेन्शन केला जातो आणि तुम्ही जो फॉर्म मेन्शन केला जातो तो ज्या फॉर्म मध्ये तुम्ही जे काही हे डिटेल्स सबमिट करणार आहात ते डिटेल्स आणि तो फॉर्म तुमच्याकडे जपून ठेवायचा. ज्या कॅफेमध्ये तुम्ही फॉर्म भरणार आहे त्यावेळेस तुमचा आवेदन अर्जाची एक प्रिंट घ्यायची आणि त्या कॅफेमध्ये तुम्ही फॉर्म भरत असताना तुमचा जो काही ईमेल आयडी आहे आणि तो ईमेल आयडी आणि त्याचा पासवर्ड तुम्ही ते तुमच्या सोबत घेऊन ठेवायचा. लास्टला गोंधळ होतो ज्यावेळेस हॉल तिकीट यायचे सुरू होतात आपले ग्राउंडचे, त्यावेळेस आपल्याला ईमेल आयडी आणि पासवर्डची गरज असते. पण आपल्याला त्यावेळेस आपण लक्षात ठेवतो किंवा नाही ठेवतो. त्याच्यामुळं हा ईमेल आयडी आणि पासवर्ड हा एक तुमच्या सोबत कंटिन्यू असावा. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रक्रियेला जाल, समजा मैदानी प्रक्रियेला जाल, त्यावेळेस तुमच्याकडे आवेदन अर्ज आणि तुमच्या ह्याचं ग्राउंडचं प्रवेशपत्र हे दोन्हीही तुमच्याकडे असावं. आणि ज्या वेळेस तुम्ही पोलीस भरतीच्या फायनल मेरिट लिस्टला तुमचं नाव येईल आणि तुम्ही ज्या वेळेस पोलीस व्हाल त्यावेळेस तुम्ही जे आवेदन अर्ज म्हणजे जे डॉक्युमेंट्स मेन्शन केलेले आहेत, जे कागदपत्र मेन्शन केलेले आहेत ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये हे जेवढे पण डॉक्युमेंट्स आहेत ते तुमच्याकडे सोबत असणं गरजेचं आहे. आवेदन अर्जही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. खरं तर आपण भरपूर प्रयत्न करतो, भरपूर कष्ट करतो आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपला गोंधळ उडतो आणि एखाद्या वेळेस जर का आपला ईमेल आयडी आणि पासवर्ड जर आपण विसरलो आणि शेवटच्या ऐन टायमिंगला, आणि आपल्याला माहितीये ज्यावेळेस आपण यशाच्या जवळ येतो त्यावेळेस 100% आपल्याला भरपूर अडचणी येतात आणि एवढ्या अडचणी येतात आणि त्या अडचणामध्ये जर का आपण एकदा अडकलो, त्या गोंधळात जर एकदा अडकलो
तर 100% तुमच्या भरती प्रक्रियेवरती फरक पडेल. त्याच्यामुळं काळजीपूर्वक ह्या सर्व गोष्टीची जबाबदारी घ्या. प्रयत्न तर करत आहोत आपण, कष्टही करत आहात आपण, आणि ह्याचीही जबाबदारी घ्या आणि याचा एक स्क्रीनशॉट घ्या. मी ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठली कागदपत्र आता सोबत पाहिजेत, कुठली नाहीये पाहिजे, हेही तुम्हाला सांगितले मी. ठीक आहे. अधिक माहितीसाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी माझा स्वतःचा नंबर देतोय, मला कधीही कॉल करू शकता. आणि दुसरं, आपल्या सुभव अकॅडमी कडून आपला टेलिग्राम चॅनल आहे, आणि त्या टेलिग्राम चॅनलवरती आम्ही आठवड्यातून 2 दिवस म्हणजे बुधवार आणि शनिवारी मोफत सराव पेपर टाकतो. आणि तो सराव पेपर ह्या महाराष्ट्रातील बरीच मुलं सोडवतात आणि त्यांना तशा पद्धतीचा फायदाही झालेला आहे. म्हणून त्याच्यावरती कुठलीही फी न आकारता आम्ही तो मोफत पेपर टाकतो. पटदिशी जाऊन त्या चॅनलला तुम्ही जॉईन व्हा. आणि अधिक माहितीसाठी माझा नंबर तर मी देतोय, त्यालाही संपर्क करा. भेटूया लवकरच. जय हिंद.